नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? हो, मजेतच असलो पाहिजे आणि आनंदी राहण्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. चला तर बघूया आजची कथा. मित्रांनो, माझं नाव सांगायचं म्हटलं तर रेश्मा आहे आणि मी दिसायला खूपच सुंदर आहे. आता सध्या मी 26शीतली आहे आणि मी एका कंपनीमध्ये जॉब करते. घरात कोणी कमवणारं नव्हतं, म्हणून मला जॉब करणं गरजेचा होता आणि आता मी जॉब करायला लागली होती आणि मी घरची सगळी जबाबदारी मीच घेतली होती. त्यामुळे माझ्या लग्नाचा विषयच नव्हता. मला माझ्या घरची जबाबदारी घ्यायची होती. माझे वडील नव्हते, आई आणि 2 भावंडं त्यांची जबाबदारी होती, म्हणून मी लवकरच कामाला लागले होते आणि मी काम करून पैसा कमवून घराची जबाबदारी घेतली होती. मी दिसायला खूपच छान होते, तसे माझ्या मागे सगळेच लागलेले असायचे. पण जेव्हा माझा कामामध्ये सिनियर होता, तो मला खूपच आवडायचा आणि मीही त्याला आवडायचे. पण आम्ही कधी असं प्रत्यक्षात म्हटलं नाही किंवा आम्ही असं दोघं कधी काही बोललो नाही. आम्ही सगळ्या स्टाफ सोबतच असायचो, त्यामुळे असं एकांतात वेळ मिळाला नाही बोलायला. पण तो मला खूपच आवडू लागला होता आणि त्यालाही मी आवडत होते, हे मला त्याच्या बोलण्या आणि वागण्यावरून कळालं होतं. एकदा काहीतरी सबमिशन द्यायचं होतं, त्यामुळे आम्हाला खूप कामं करायची होती आणि आमचं काम चालू होतं. तेव्हा आमचं काम चालू असताना आम्हाला अचानक एक सबमिशन तयार करून द्यावं लागणार होतं. त्यामुळे आम्हाला आमचं काम पूर्ण करावं लागणार होतं. म्हणून आम्ही त्या दिवशी ऑफिसमध्येच थांबून काम करायचं ठरवलं. ज्याचं काम पूर्ण झालं तो निघून गेला आणि आम्ही दोघं एका टीममध्ये होतो. आमचं काम आम्हाला चांगलं करून प्रमोशन घ्यायचं होतं. त्यामुळे आम्ही खूप मेहनत करत होतो आणि त्या दिवशी आम्हाला रात्रीचे 12 ऑफिसमध्येच वाजणार होते. त्यामुळे आम्ही तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्याचं नाव सांगायचं म्हटलं तर सोहम होतं आणि तोही दिसायला खूप छान उंचपुरा आणि भारीच होता. आणि मग आम्ही दोघं बाहेर 9 वाजता डिनरला गेलो, कारण रात्रीचं सगळं बंद होणार होतं. त्यामुळे रात्री काही खायला मिळालं नसतं. म्हणून आम्ही बाहेर जायचं ठरवलं. बाहेर गेलो आणि बाहेर जाऊन जेवण वगैरे करून आलो. जेवण झाल्यानंतर आम्ही परत आमच्या कामाला लागलो आणि मग काम सुरू झालं. काम करता करता रात्रीचे 1:30-2 केव्हा वाजला आम्हाला कळलंच नाही आणि मग तिथेच झोपायचं असं ठरवलं. तिथं एकच गादी होती आणि अंगावरचंही एकच होतं. आता काय करायचं असं ठरवलं. तो मात्र लाजला होता. त्याला काही समजत नव्हतं काय करावं. मी त्याला म्हणणार होते की तू एका कोपऱ्यावर झोप आणि मी एका कोपऱ्यावर, असं करून आपण रात्र काढून घेऊ. पण तेवढ्यातच तिथे मोठं कॉक्रोच दिसलं. त्यामुळे मी घाबरले आणि तो जिथं उभा होता तिथं जाऊन त्याच्या गळ्यात मी त्याला मिठी मारली. मी त्याला जोरात मिठी मारली, कडकडून मिठी मारली आणि कडकडून मिठी मारल्यानंतर त्याने मला घट्ट मिठी मारली. घाबरू नको, घाबरू नको असं तो सांगायला लागला. त्याच्या मिठीत गेल्यानंतर मला खूपच उबदार वाटत होतं आणि शांत रिलॅक्स वाटत होतं आणि मी खूप वेळपर्यंत तशीच होती. त्याने माझ्या अंगावर पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली होती. त्याचा तो पाठीवरचा हात फिरवणारा स्पर्श मला खूप आवडत होता आणि मला अजून त्याने असं करावं असं वाटत होतं. माझी ती पहिलीच वेळ होती त्यामुळे, आणि मी त्याला सोडलंच नाही. हे बघून त्याने अजून जोरात हात फिरवायला सुरुवात केली आणि त्याने माझं चेहऱ्यावरती केला आणि मी माझे ओठ त्याच्या ओठात ठेवले आणि दोघंही लॉंग किस घेत राहिलो आणि आम्ही दोघांनी हात आपापले एकमेकांच्या हातात घालून घट्ट आवळले होते आणि किस घेत होतो. असं करत करत आम्ही कधी गादीवर आलो हे आम्हालाच कळालं नाही. गादीवर येऊन त्याने माझी ओढणी बाजूला केली आणि माझ्या गळ्याभोवती तो किस घ्यायला सुरुवात केली. हळूहळू त्याने माझ्या संपूर्ण गळ्याला मोकळं केलं आणि नंतर माझा वरचा ड्रेस आणि
पॅन्ट काढून टाकली. मी फक्त आता निकर आणि ब्रावरच होते. त्यानेही त्याचे पूर्ण कपडे काढून टाकले आणि हे कधी घडत होतं हे आम्हालाही कळलं नाही. आणि मग नंतर त्याने जेवढे ब्रावरून बाहेर आलेले बॉल होते ते दाबायला सुरू केलं आणि तो जोरजोरात दाबत होता माझे आंबे. आणि त्याने हळू मला उलटं झोपवलं आणि पाठीवर किस करायला लागला. किस करून झाल्यानंतर त्याने ब्राच्या हुकही ओपन केल्या आणि मला परत सरळ केलं. आता ती अलगद बाजूला झाली होती आणि मग त्याने आंब्यांवरील मनुके चोकायला सुरुवात केली आणि खूप चोखले. मला आता कसं तरी होत होतं. मी त्याला घट्ट मिठीत मारत होते आणि त्याने त्याची निकरही काढली. त्याचा कबूतर खूपच मोठा होता आणि त्याने माझ्या हातात दिला आणि हलवायला सुरुवात केली. मी त्याचा कबूतर हातात घेतला आणि जोरजोरात हलवत होते आणि तो माझे मनुके चोखत होता. चोखून अगदी कडक करून टाकले होते. आता मला सहन होत नव्हतं. तेव्हा मी त्याचा कबूतर धरला आणि माझ्या पुच्छेवर घासायला सुरुवात केली. त्याने तो लगेचच आतमध्ये टाकला आणि मला एकावर एक दणके द्यायला सुरुवात केली. पहिला 1-2 दणक्यात मला त्रास झाला आणि मग नंतर सगळं काही होऊन मला खूप आनंद वाटायला लागला होता. मला खूपच मज्जा यायला लागली होती. आता मला खूपच छान वाटत होतं. आणि मग नंतर त्याने धक्के दिले आणि मग पाणी गळायचा वेळ झाला. तेव्हा त्याने त्याचा कबूतर बाहेर काढला आणि बाहेरच पाणी टाकलं आणि आम्ही त्याच अवस्थेत खूप वेळपर्यंत झोपून होतो. आणि मग नंतर खूप वेळपर्यंत झोपून झाल्यानंतर आम्हाला जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे 4 वाजले होते. आणि मग नंतर मी परत तिला एकदा करायला चालू केलं आणि एक मनसोक्तपणे आनंद घेतला आणि तिलाही आनंद दिला आणि आम्ही आमचे कपडे वगैरे घालून सकाळी 7 वाजता आमच्या घरी पोहोचलो होतो. आता जेव्हा केव्हा आम्हाला वेळ मिळतो तेव्हा आम्ही अशाच प्रकारे आनंद घेत असतो आणि त्यालाही आनंद देते आणि मीही आनंद घेत असते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. धन्यवाद.